हॅलो स्टुडंट, आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट यामधला पुढचा टॉपिक पाहणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की गायनोशियम आपण स्टडी केलं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की गायनोशियमचा इंडिव्हिज्युअल मेंबर कार्पेल होता आणि कार्पेल इट इज मेड अप ऑफ 3 कंपोनंट. वन इज द स्टाईल, देन स्टिग्मा अँड द ओव्हरी. ओव्हरीमध्ये आपण ओव्ह्यूलचं स्ट्रक्चरसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिले डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हे सुरू करण्याच्या आधी आपण एक डेफिनेशन पाहणार आहे. दॅट इज त्याला आपण ती डेफिनेशन आहे मेगास्पोरोजेनेसिस. आता व्हॉट इज मेगास्पोरोजेनेसिस? मेगास्पोरोजेनेसिस इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोरोजेनेसिस अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होतो. हॅप्लॉइड मेगास्पोर मीन्स फिमेल गॅमेटोफाइट. कोणापासून तयार होतो? इट इज फॉर्म फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल. वेअर दिस मेगास्पोर मदर सेल? आपण मागच्या ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये न्यू सेलसचं स्ट्रक्चर शिकलो आहे. या न्यू सेलसमध्ये देअर आर प्रेझेंट पेरेनकायमा सेल्स अँड दीज पेरेनकायमा सेल्स they are act as the parenchyma cells जे आहे, these parenchyma cells they can act as a megaspore mother cell. आणि ह्याच मेगास्पोर मदर सेल पासून हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होतात आणि त्या प्रोसेसला वी आर कॉल्ड ॲज द मेगास्पोरोजेनेसिस. आता हाऊ द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट टेक्स प्लेस. The megaspore mother cell present in the nucellus, it is the diploid cell. ही कशी सेल आहे? डिप्लॉइड आहे. इट इज फर्स्ट अंडरगो मिओसिस. कशामध्ये जाते ती? मिओसिस मध्ये जाते. अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड, दॅट इज द 4 हॅप्लॉइड मेगास्पोर. काय तयार होतात तिथे? 4 हॅप्लॉइड मेगास्पोर. आता आपण ही काय पाहतोय? फिमेल गॅमेटोफाइट फॉर्मेशन पाहतोय किंवा डेव्हलपमेंट पाहतोय. कोणापासून तयार होतात फिमेल गॅमेटोफाइट? तर न्यूसेलस मधल्या ज्या पेरेनकायमा सेल्स आहे त्यामधली एक पेरेनकायमा सेल ही काय म्हणून ऍक्ट होते? मेगास्पोर मदर सेल म्हणून ऍक्ट होते. आणि ही मेगास्पोर मदर सेल कशामध्ये जाते? मिओसिस मध्ये जाते. अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ लिनियर टेट्राड. काय तयार होतात? लिनियर टेट्राड ऑफ 4 हॅप्लॉइड मेगास्पोर. यामधल्या ह्या ज्या मेगास्पोर आहे त्यामधल्या ज्या वरच्या तीन म्हणजे मायक्रोपायलर चलाझल एंडच्या ज्या सेल्स आहे दे अंडरगो डिजनरेट. त्या काय होतात? डिजनरेट होतात. अँड ओनली द वन सेल विच आर प्रेझेंट ॲट द मायक्रोपायलर एंड विच इज द फंक्शनल. तीच फक्त काय राहते? फंक्शनल राहते. या सेलला इट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आणि ही कशी असते? हॅप्लॉइड असते. द सेल इज हॅप्लॉइड. 4 हॅप्लॉइड मेगास्पोर, लिनियर टेट्राड तयार झाला. त्याच्यापैकी वरच्या ज्या 3 सेल होत्या कोणत्या एंडला होत्या? चलाझल एंडला. त्या काय झाल्या? डिजनरेट झाल्या. फक्त जी मायक्रोपायलर एंडला जी सेल होती ती कशामध्ये गेली? इट अंडरगो दॅट इज द फंक्शनल वन. ती काय झाली? फंक्शनल झाली. बाकीच्या 3 ह्या डिजनरेट झाल्या. या सेलला आपण काय म्हणतो? फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. हा एखाद्या MCQs मध्ये विचारू शकतात. विच सेल विच इज प्रेझेंट ॲट विच एंड? कोणत्या एंडला प्रेझेंट असते जी फंक्शनल असते किंवा जी फिमेल गॅमेटोफाइट म्हणून ऍक्ट होते. तर तुम्हाला काय लिहावं लागेल? द सेल विच आर प्रेझेंट ॲट द मायक्रोपायलर एंड and they can and that is the functional one or the first cell of female gametophyte. आता ही जी फंक्शनल सेल आहे इट अंडरगो 3 मायटोटिक डिव्हिजन. किती याच्यामध्ये जाते ती? 3 मायटोटिक डिव्हिजन. मिओसिस झालं. मिओसिस पासून 4 सेल तयार झाल्या. आता ही फंक्शनल सेल कशामध्ये जाते? 3 मायटोसिस किंवा 3 मायटोसिस डिव्हिजन होतात आणि दे कॅन फॉर्म्स द एम्ब्रियो सॅक. ती काय तयार करते? एम्ब्रियो सॅक तयार करते. दीज फंक्शनल gametophyte or the megaspore it will be undergo first mitotic division and they can forms the that is first mitotic division झाल्यावर 2 हॅप्लॉइड न्यूक्लियर तयार होतात. सेकंड मायटोसिस डिव्हिजन मध्ये जाते. they can forms the
4 haploid that is the nuclei, and they can, that is the lastly, undergo third mitosis, and there is formation of 8 haploid nuclei are formed. किती न्यूक्लिया तयार होतात, किती डिव्हिजन होतात मायटोसिसच्या, 3 डिव्हिजन होतात आणि सगळ्यात शेवटी किती न्यूक्लियाय तयार होतात, दे कॅन फॉर्म्स द 8 haploid nuclei are formed. आता out of 8 there is the 4 are migrated at the one pole and the 4 are migrated at the another pole. त्याच्यापैकी 4 ह्या एका पोलला मायग्रेट होतात आणि दुसऱ्या ह्या कशा होतात, दे कॅन बी मायग्रेट टू द अनदर पोल. अशा ह्या 8 हॅप्लॉइड न्यूक्लियाय तिथे फॉर्म होतात. केव्हा, आफ्टर कम्प्लिशन ऑफ थर्ड मायटोटिक डिव्हिजन. आता आउट ऑफ दिस that is the 4 at one pole and 4 at second pole किंवा खालच्या पोलला असतात. आता out of 4 the one nuclei from each pole are migrated towards the center and that nuclei is called as the polar nuclei. त्या न्यूक्लियाला आपण काय म्हणतो, पोलार न्यूक्लियाय. कारण कोणाकडून आलेला असतो, तो पोल कडून आलेले असतात, म्हणून दॅट इज कॉल्ड ॲज द पोलार न्यूक्लियाय. आउट ऑफ विच दॅट इज द 3 ॲट, मग आता एक एक न्यूक्लियाय हा कुठे आला, सेंटरला आला, दोन्ही पोल कडून. वरच्या म्हणजेच चलाझल एंड they are having the 3 nuclei and they are known as the antipodal cell. त्याला काय म्हणतात, antipodal cells म्हणतात. While at the micropylar end they are having the 3 nuclei or 3 cells are present. These antipodal cells, they are, that is degenerate after fertilization. fertilization झालं की ह्या सेल काय असतात, काय होतात, degenerate होतात. They are only act as the accessory cell. While at the micropylar end they are having the 3 cell, out of which in the middle there is presence of egg. मध्ये कोणची सेल असते, एक सेल असते, and 2 cells they are the lateral side ला ज्या असतात, that is known as the 2 synergids. किती असतात त्या, 2 synergids असतात. सेंटरला 2 polar nuclei are present. Before fertilization, fertilization होण्याच्या आधी in this embryo sac they are consist of 7 nuclei and 8 cells are present. काय आहेत त्यामध्ये, they are having the 7 cell are present and they are having the 8 nuclei are present. किती न्यूक्लियाय असतात त्यामध्ये, 8 nuclei are present. Before fertilization, these 2 polar nuclei fuse together. इथे लिहिलेलं आपण काय होते तिथे, न्यूक्लियर फ्युजन होते. कशाच्या आधी, बिफोर fertilization, and they can form the secondary nucleus or it is known as the definitive nucleus. It is only diploid. All आणि राहिलेल्या ह्या रिमेनिंग 6 ज्या सेल्स आहेत त्या सेल्स कशा असतात, दे आर द, दॅट इज हॅप्लॉइड 1. ह्या सगळ्या हॅप्लॉइड आहेत. त्यापैकी सेंटरला हे दोन्ही पोलार न्यूक्लियाय एकमेकांमध्ये फ्यूज होतात अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ, दॅट इज डिप्लॉइड न्यूक्लियस अँड इट इज नोन ॲज सेकंडरी न्यूक्लियस और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द, that is definitive nucleus, and this total structure is known as the mature embryo sac. याला काय म्हणतात, मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. आता एकदा परत आपण रिपीट करू, हाऊ द फिमेल गॅमेटोफाइट आर टेक्स प्लेस. दॅट इज फर्स्ट, कोणची सेल आहे ही, मायक्रोस्पोअर मदर सेल. कुठे असते, न्यूसेलस मध्ये. ज्या पेरेन्कायमा सेल्स असतात, कोणच्या एंडला, मायक्रोपायलर एंडला ज्या सेल्स असतात त्यामधली एक पेरेन्कायमा सेल ही कशामध्ये जाते, मिओसिस मध्ये जाते. तिचे किती सेल्स तयार होतात, देअर इज फॉर्मेशन ऑफ लिनियर टेट्राड ऑफ 4 हॅप्लॉइड मेगास्पोर. त्यापैकी 3 ह्या काय होतात, डिजनरेट होतात. जी खालची मायक्रोपायलर एंडला असते ती कशी होते, फंक्शनल असते. आणि ह्या सेलला काय म्हणतात, फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, जी कशी आहे, फंक्शनल आहे, हॅप्लॉइड आहे. ही फंक्शनल सेल किती मायटोटिक डिव्हिजन मध्ये जाते, 3 मायटोटिक डिव्हिजन मध्ये जाते. आफ्टर एंड ऑफ थर्ड मायटोटिक डिव्हिजन, हाऊ मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म, 8 nuclei are formed. Out of 8, 4 are migrated at the
one pole and 4 are migrated at the other end. Then after this there is the one nuclei from each pole, they are come at the center. That nuclei are called as the polar nuclei, and before fertilization these polar nuclei are fused together to form the secondary nucleus, or it is also called as definitive nucleus, out of which this cell or this structure is called as the mature embryo sac. And these mature embryo sac at the chalazal end they are having the 3 antipodal cell which are the accessory cell, while at the micropylar end they are having the 3 cell, out of which सेंटरला जी असते तिला एक सेल म्हणतात आणि तिच्या आजूबाजूला म्हणजे लॅटरल सेलला they are called as the synergids. They are the 2 synergids are present, and these, that is the synergids, they can direct the pollen grain to fuse with the egg cell. ते त्याला डायरेक्शन करतात. पोलन ट्यूबला जेव्हा फर्टिलायझेशन ऑकर होतं तेव्हा या दोन्ही सिनर्जिड्स याला डायरेक्शन देतात आणि टू फ्यूज विथ द egg cell. In this way these mature, that is the female gametophyte are formed. आता हे जे female gametophyte formation आहे in which म्हणजे जेव्हा मॅच्युअर सेल तयार होते तेव्हा त्यामध्ये किती सेल असतात, 7 सेल असतात आणि 8 न्यूक्लिआय आर प्रेझेंट, आउट ऑफ विच द सेंटरला जो सेकंडरी न्यूक्लियस असतो तो फक्त डिप्लॉइड असतो. बाकी ह्या 6 सेल या काय असतात, दे आर द, that is these cell they are the haploid one. आता ही जी प्रोसेस आहे इट इज ऑकर और दिस डेव्हलपमेंट इज टेक्स प्लेस फ्रॉम द सिंगल सेल. कोणापासून होते ही डेव्हलपमेंट फिमेल गॅमेटोफाइटची, सिंगल सेल पासून होते. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द, दॅट इज द मोनोस्पोरिक. याला काय म्हणतात, मोनोस्पोरिक, बिकॉज इट इज फॉर्म फ्रॉम द only one cell, therefore it is called as the monosporic. Why? Because it is takes place from only one cell, and this all process is occur within the that is the ovary or ovule, sorry, it is occur within the ovule. कोणाच्या आतमध्ये होते आहे, अनॉट्रोपस ओव्ह्यूलच्या आतमध्ये होते आहे. Therefore this development is called as the endosporic. एंडो म्हणजे आत आणि कोणाच्या आतमध्ये होते आहे, ओव्ह्यूलच्या आतमध्ये होते आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, एंडोस्पोरिक. इन दिस वे देअर इज द फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आर टेक्स प्लेस फ्रॉम ओनली one cell, therefore it is called as monosporic, and it is takes place within the, that is the ovule, therefore it is called as the endosporic. म्हणून त्याला काय म्हणतात, endosporic. In this way there is the female gametophyte are developed. Thank you.